विनर्स विनर्स यामध्ये ही लढत पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण एन्जॉय करत आहात. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं किंवा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तसेच व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं, तसेच साई स्टार बिगर संघाचे कर्णधार दीपक शेठ यांचं देखील इथं सहर्ष स्वागत होते. पहा बिगर संघाचं आगमन मैदानावरती आपण पाहतो. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला नक्कीच थोड्या वेळात पाहायला मिळेल. साई स्टार व्हिगर विपक्ष वाबंजे या दरम्यान खरं तर सामना खेळवला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण एन्जॉय करतोय. एक साईडला असेल बोनशेत विपक्ष धुंद्राई या दरम्यान ही लढत आपण पाहतो. ओपनिंग पेअर ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये टीम बोनशेत संघाकडून योगीराज आणि दिनेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय रोशन जय चेरुबा धुंद्राई संघाकडून आपण पाहतो. 3 षटकाचा सामना खेळवला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत जो संघ जिंकेल तो नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल यामध्ये मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार रोशन पहिलं षटक हाताळण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता ऑन साईडला, परंतु दूरवरून खेळाडूंनी चेंडूची अडवणी केली जाईल, परंतु थोडीशी मिसफील्ड. त्याचा फायदा इथं 2 फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अकाउंट मात्र ओपन केलं जात आहे टीम जय हनुमान बोनशेत संघात. धाव फलकावर धावा बिनगडी बाद 2. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. कशा प्रकारे खेळायला हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज पुन्हा एकदा रोशन तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ब्लॉक होलपाचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन, अतिरिक्त गती या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क जुळला नाही आणि चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट चेंडूची ते सांगता गोलंदाज चांगला कमबॅक करत असताना आपण पाहतो रोशन. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन द राईज स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउंस सीमा पार. 4 रन. धावेने धाव फलकावर धावा लागले. टीम जय हनुमान बोनशेत संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 6 या आकड्यावर. पहिले 2 चेंडू अतिशय दमदार राहिले. तिसऱ्या चेंडूवर थोडासा ओव्हरपी चेंडू भेटला, त्यावर आक्रमण केलं योगीराजने. हाफ ट्रॅक होता ऑन साईडला. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये वाईडिश लॉंगॉनला खेळाडू तैनात. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. एका धावेने धाव संख्या पुढे. टोटल धाव संख्या 7 या आकड्यावर. अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मॅन्डेटरी प्रॉब्लेमचं पहिलं षटक अतिशय दमदार राहिलं. जरूर एक चौकार आलाय आणि त्यानंतर देखील आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात फक्त रोशनने. चांगली गोलंदाजी मी म्हणेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहील. आता दिनेश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. इथे बा चांगला चेंडू. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला मारायचा प्रयत्न. वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू तिथे येतोय. एका धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 8 या आकड्यावर बिनगडी बाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान बोनशेत संघाकडून आपण पाहतो योगीराज आणि दिनेश. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना पहिलं षटक दर्जेदार राहिले. रोशन पुन्हा एकदा अंतिम चेंडू पेश करण्यासाठी सज्ज. फुल टॉस. त्याला फ्लिक केलाय. चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये. अलॉंग द कार्पिटच्या साईने मिळतोय हा योगीराजच्या बॅट मधून निघालेला चौकार आणि धाव फलकावर धावा 1 षटकाच्या अखेरीस धावून पोहोचतायत ते म्हणजे बिनगडी बाद 12 या आकड्यावर. अखेरीस टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतोय डबल डिजिट स्कोर विदाउट लॉस. टीम जय हनुमान बोनशेत संघ 12 आकड्यावर. 12 धावा लागलेत आतापर्यंत धाव फलकावर. आपण पाहतोय टीम जय हनुमान बोनशेत संघाच्या. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जितू उलवेकर सज्ज झालाय. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. मिडऑफचा खेळाडू देत तैनात आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला करारा झटका टीम जय हनुमान बोनशेत संघाला. दिनेश बॅक टू द डगआउट.
मॅच पहा. साई स्टार बिगर विपक्ष वाबंजे. साई स्टार बिगर संघाचा संघटक आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाबंजे संघाला देखील विनंती असेल आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा. इनिंग ब्रेक नंतर लगेचच टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. दुसरा पुकार असेल. साई स्टार बिगर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाबंजे संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्यायचंय. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक सफलता नक्कीच मिळाली जितू उलवेकरला. पहिल्या विकेटचं पतन. बोनशेस संघाला पहिला झटका नक्कीच दिनेच्या स्वरूपात लागला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुनील कशा प्रकारे फलंदाजी करेल. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. इथे ब्लॉकवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वाईड एज लॉंग ऑफचा खेळाडू देत आहे ना. थोडीशी मिसफील्ड. त्याचा फायदा फलंदाजाला. चेंडू जातोय सरळ वन बाउंड सीमा पार. 4 रन. स्पष्ट केले. 4 धावेने धाव फलक पुढे 16 या आकड्यावर. एक गडी बाद जय हनुमान बोनशेस संघ. जितू उलेकरवर हल्ला बोल केला जातोय. पहिला चेंडू अतिशय चांगला राहिला. दुसऱ्या चेंडूवर चौकार. इथे पहा पुन्हा एकदा फाईन लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिजन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधोमध चेंडू चिरून फाडून जातोय सरळ सीमा पार. लगातारचा दुसरा येतोय चौकार. मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं 3 षटकार सुनील साहेबांच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाले होते. आता देखील दमदार सुरुवात राहिले. लगातारचा दुसरा चौकार इथं त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो. दमदार कामगिरी टीम जय हनुमान बोनशेस संघाकडून. पुढचा चेंडू जितू पुन्हा एकदा फुल टॉस पद्धत चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. कव्हरला तिथं क्षेत्ररक्षण तैनात आपण पाहतो. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. फुलटॉस होता असं वाटलं की मोठा फटका येऊ शकला असता या चेंडूवरती, परंतु हलक्या हाताने खरं तर खेळून काढण्याचा प्रयत्न सुनीलच्या माध्यमातून आपण पाहतो. एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्या पुढे. एक गडी बाद. टोटल स्कोर बरोबर धावा लागलेत ते म्हणजे 21. अद्याप 2 चेंडू दुसऱ्या षटकातले शिल्लक असतील. गोलंदाज जितू उलवेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागवतो ऑन साईडला. बॅक टू द बॉलर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच या चेंडूवर मिळेल. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल ते टीम जय हनुमान बोनशेस संघाला आणि योगीराजला. सलामीला आलेला फलंदाज योगीराजच्या बॅटमधून देखील आपण पाहतो 6 चेंडूमध्ये 12 धावांचं अतिशय चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. तसेच सुनीलच्या माध्यमातून देखील 3 चेंडू अद्याप खेळलाय आणि 9 धावा त्याच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू शिल्लक दुसरा षटक प्रगतीपथावर असताना. इथे पहा मोठा बॅटशी कॉट बिहाइंड द विकेट. नक्कीच चान्स होता परंतु फर्स्ट स्लिपला कॅच ड्रॉप केली जाते. दुसऱ्या विकेटचं पतन आणि माफ करा झेल मात्र सुटला जातोय. आदरणीय अजयजी सिनारे यांचं इथं शुभागमन होते. सर अजय सिनारे सर यांचं इथं शुभागमन होते. त्यांचं देखील तिरंगा चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर जय हनुमान बोनशेस संघ जाऊन पोहोचला. एक गडी बाद 23 धावा. स्लॉग ओव्हरचं षटक पाहूया कोण घेऊन येते गोलंदाजी मार्कवर. अमोल सिनारे स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना आपण पाहतो. 2 षटकाच्या अखेरीस दमदार सुरुवात राहिली. 11.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा काढल्या जात आहेत. त्या म्हणजे तेबेस. इथे पहा फुलटॉस पद्धत चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन कव्हरमध्ये खेळाडू तिथे तैनात आपण पाहतो. 1 बाउंड चेंडूची अडवणी केली परंतु या चेंडूवर देखील 1 धाव. दुसरा फुलटॉस चेंडू भेटला होता सुनीलला परंतु दोन्ही चेंडू आपण पाहतो कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न सुनीलचा आपण पाहिला. हा चेंडू नक्कीच फुलटॉस होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला असता तर जास्त धावा नक्कीच मिळाल्या असत्या परंतु इथे 1 धाव. गोलंदाज अमोल सिनारे पुन्हा एकदा तयार. इथे मोठा फटका लगावला जाईल का. टॉपेज लागलाय. झेलची नामी संधी. इथे देखील पहा थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. टॉपेज लागला होता. झेलची संधी होती परंतु इथे देखील तू मय आणि 1 धाव मात्र सहजरित्या टीम जय हनुमान बोनशेस संघाला मिळते. एका धाव्याने टोटल स्कोर बोर्डवर आता धावा आपण पाहतो 25. 1 लॉस टीम जय हनुमान बोनशेस
स्लॉग ओव्हरचं षटक अमोल सिनारे घेऊन आले. अद्याप 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूमध्ये टार्गेट कितीपर्यंत करेल हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज तयार अमोल सिनारे. इथे फुलटॉस होता. आता मात्र सुट्टी नाहीये या चेंडूवरती. खराब चेंडू आणि प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे देखील पहा चांगली चेंडूची अडवणी केली. त्या पद्धतीने सुरेख क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. असं वाटलं होतं चेंडू खरं तर सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. उंची जास्त लांबी कमी आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार राहिलं. त्यामुळे धावा वाचवल्या गेल्या 5 आणि फक्त मिळेल या चेंडूवरती 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे 26 धावा ही गडी बाद. फुलटॉस पदा चेंडू होता. पुन्हा गोलंदाज तयार. इथे ओरपी चेंडू ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनमध्ये खेळाडू तैनात. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरी धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा नक्कीच इथं पूर्ण केल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली पाहायला मिळाली आणि या 2 धावेने धाव फलक पुढे 28 धावा. 2 षटकामध्ये अतिशय सुरुवात दमदार राहिली होती. 11.50 सरासरी धावा कुठल्या होत्या. 23 धावा 2 षटकाच्या अखेरीस होत्या. आता मात्र शेवटच्या चेंडूवर थोडं शेवटच्या षटकामध्ये वंचित ठेवले मोठे फटके मारण्यासाठी गोलंदाज अमोल सिनारेने. फुलटॉस होता. इथे ऑन साईडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू 1 बाउन्स. झेलचा कोणताही प्रयत्न नाही जितूचा. थोडीशी मी म्हणेल मिस फिल्डिंग इथं झाले. झेलला नक्कीच गेले असते तर झेल गॅदर करण्यात आला असता, परंतु इथे पहा चेंडू 1 बाउन्स. सीमा पार 4 रन. व्हेरी मच. लोकनेते दीपा पाटील साहेबांचं इथं आपण गीत ऐकलं. 4 धावेने धाव फलक पुढे टोटल 32 धावा टार्गेट सेट करणारा चेंडू गोलंदाज अमोल सिनारेच्या माध्यमातून टाकण्यात येतोय. इथे पहा ऑफ स्ट्रिकला शपलवर मारण्याचा प्रयत्न आणि आउट होतोय. पहा यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. शेवटच्या चेंडूवर क्लीन बोल्ड केला जातोय. जय हनुमान बोनचे संघ 3 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष ठेवलं गेले. तर टीम आपण पाहतो जय शिरबा धुंद्राई संघासमोर. चला साई स्टार तीन ओवर में रन बनाए टोटल 32 और 33 रनों का लक्ष्य यहाँ पर रखा है। 3 ओवर में बेहतर लक्ष्य है। तो साई स्टार 11 टीम के कप्तान आर्यन ने टॉस जीता है और निर्णय ले चुके हैं फील्डिंग करने का। तर याच दरम्यान सन्माननीय देवीदास चौधरी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। दमदार स्पर्धा तिरंगा 11 धुंद्रे क्रिकेट संघाची आज आपण हळूहळू पाहू शकाल की मित्रांनो आज सुट्टीचा दिवस आणि आमचे सर्व मान्यवर मात्र या स्पर्धेसाठी आज आवर्जून उपस्थित राहिलात। खऱ्या अर्थानं विधानसभेचे वारे आपण बिगुल वाजले। विधानसभेची लढती सध्या आपण पाहताय प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये। तर ज्या पद्धतीनं आज आपण पाहताय की आपल्याला आचारसंहिता देखील पालन करणे, त्याच्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती करतो आम्ही की आपण वेळेचं भान ठेवा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो। त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण लगेच वेळेचं पालन करून जे नियम आहेत क्रिकेटचे 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटक कंप्लीट झाले पाहिजेत। 3 ओव्हर्स असतील तर 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग कंप्लीट झाली पाहिजे, याची आपण नोंद घ्या। चला फील्डिंग लगेच लावून घ्या। टीम जय हनुमान बोनशेत क्रिकेट संघ पंच आपण पाहू शकाल
अनिल टेंबे मॅन फ्रॉम वलप टेंबा बाबुमा. पल्साचा पान फेमस संगीत खरं तर त्यांचा तुम्ही सातत्याने ऐकताय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत. 40+ मास्टर वलप टीम की ओर से बेहतरीन सैंती पालकर विकेट कीपिंग निभाते ये 40+ में. जी हाँ, जिस तरीके से जिम्बाब्वे के टटेंडर टाइपू भी आए थे. विशाल शेठ शिनारे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तसेच बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरच्या ट्रॉफ्या ज्यांनी आम्हाला दिल्यात ते विशाल शिनारे साहेबांच्या वतीनं आम्हाला देण्यात आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आदित्य शिनारे सर यांचं देखील आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. अजय शिनारे सर. तो चलिए मैच तुरंत स्टार्ट कीजिए. अंपायर आप वहां पर वार्न करें कि तुरंत फील्डिंग की रचना करने की उनसे विनती करें. लक्ष्य है टोटल 33 रनों का 18 गेंदों में 3 ओवर में. मजा आएगा इस मैच में. पिछला मुकाबला हमने देखा कि यंगस्टर 11 वाजी टीम हारते हारते वो पूरी तरीके से बाहर गई थी, लेकिन अंतिम समय में जब 2 गेंदों में 1 रन पर वो मुकाबला लाकर खड़ा कर दिया था. ये क्रिकेट है दोस्तों, क्योंकि बाजियां पलटने में देर नहीं लगती. क्रिकेट ऐसा खेल है जो अनिश्चितता भरा जाना जाता है, जो किसी भी समय बाजी पलट सकती है. चलिए इस मैच में मजा आएगा, जहां पर बल्लेबाजी रोशन के बल्लेबाजी का सवाल है. धुंधराई टीम मैदान के अंदर खेल रही है. जय चेरोबा 11 धुंधराई टीम. सध्या आपण पाहतो की ज्या पद्धतीनं नामांकन केलं गेलं धुंधरेपाडाचं धुंधराई. तो चलिए गेम इज ऑन. स्ट्राइकर बल्लेबाज अमोल, पहली गेंद आसमान दिखाने का प्रयास और सीधा वाइड लॉन्ग ऑन के खिलाड़ी करण के हाथों में गेंद और बल्लेबाज होंगे आउट. यह पहला करारा झटका टीम जय चेरोबा धुंधराई को. आप देख सकते हैं सानिया डीजे साउंड सर्विस नितिन की ये धमाकेदार संगीत. और नितिन जहाँ जहाँ जाता है, चाहे उसाटने के वो टूर्नामेंट हो, फिर नागझरी की टूर्नामेंट हो या वाकड़ी की टूर्नामेंट, नाइट टूर्नामेंट हो, कोपरोली, हमेशा दमदार संगीत के माध्यम से दर्शकों का दिल जीतते हैं. और यह कमाल की संगीत लगातार उनके माध्यम से नजर आते हुए ये बल्ला सर के ऊपर लगा रहे. फुल टॉस गेंद थी, आपको क्लियर करना चाहिए था कि वही दिशा दी कि जहाँ पर पावर प्ले में वही खिलाड़ी खड़ा है. बाकी सब जगह खुला था आपके लिए, कहीं भी मार सकते थे. और आखिरकार बैट अपने सर के ऊपर मारते मारते मैदान से बाहर आए कि हमने बड़ी गलती की. ओह, इस बार बाहरी किनारा लगा था. अशोक फड़के यानी कि वीरेंद्र सहवाग बंशी टीम के, इन्हें कैच पकड़ना चाहिए था. हालांकि मौका बन सकता था, लेकिन बाल बचे वहां पर खिलाड़ी. मयूर पहले ही विकेट कीपर रहे थे तो शायद ये कैच बनता था, लेकिन अशोक भी अच्छे खिलाड़ी है, थोड़ी सी गलती होती है कभी कभी. और ये कैच छूटा. 0 रन, एक भी रन नहीं है, 2 विकेट गवाई है. अब नए बल्लेबाज राहुल चौधरी, एकनाथ मामा चौधरी इनके सुपुत्र है. देखेंगे किस तरीके की यहाँ पर अपने टीम के लिए बल्लेबाजी करेंगे. फिलहाल अभी तक तो गेंदबाजी की बात करेंगे तो योगीराज की शानदार गेंदबाजी नजर आती हुई. और इस बार हवा में गेंद है, मौका बनेगा. शॉर्ट पाइन लेग में खिलाड़ी तैनात, कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट. ये दूसरा करारा झटका धुंधराई 11 टीम को. हुई. और ये जो गेंदबाजी है काफी ताकतवर गेंदबाजी है. योगीराज लाइन और लेंथ कितनी बढ़िया है, और लाइन और लेंथ के साथ यहां पर गेंदबाजी करते हुए जय चेरोबा धुंधराई टीम को अभी तक शांत रखा है. सटीक मारा, कैच जीतू यहां पर नए बल्लेबाज अपनी टीम के लिए. कोई रन यहां पर खोदना चाहते हैं, आगे आकर खेला मिड ऑफ के ऊपर से, लॉन्ग ऑफ में बढ़िया फील्डिंग. मात्र केवल 1 रन मिलेगा वहां पर. 1 रनों की मदद से जय चेरोबा 11 धुंधराई टीम का खाता खुला है. 1 रनों के साथ 33 रनों का लक्ष्य
अभी भी जीतने के लिए 32 की आवश्यकता। धीरे धीरे ये मुकाबला काफी थोड़ा सा दूर जाता हुआ। 2 गेंदों का खेल शायद इस ओवर का अभी भी बचा हुआ है। 4 गेंदों के बाद 5वीं गेंद पर स्ट्राइक आते हुए रोशन करमिलकर लेफ्टी बल्लेबाज है। पिछले मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया गया था। 2 छक्के उन्होंने लगाए थे और हवा जो है ना उनके ही दिशा में, शायद ये पर्दे इशारा कर रहे हैं कि हवा उनके ही दिशा में ज़्यादा घूम रही है, तो शायद कहीं ना कहीं बच के रहना रे बाबा गेंदबाज, ऐसे ही कुछ हवा कह रही है। देखेंगे आप यहाँ पर कितना दमखम दिखा पाते हैं इस दमदार बल्लेबाज के सामने। ये लीजिए, हवा है, हवा का फायदा उठाया और यही कह रही थी हवा की बच के रहना रे बाबा, बच के रहना। और ये स्क्वायर लेग के ऊपर से बल्लेबाज रोशन के बल्ले से 6 रन, 4 रन। इस पावर प्ले का समाप्त हो चुका है। चलिए रोशन जैसे स्ट्राइक एंड पर आए, गेंदबाज की लाइन बिगाड़ने का काम वहां पर वो करते हुए अब यहां पर जो 33 का लक्ष्य है, यानी कि अभी भी जीत की बात करेंगे तो मेरे ख्याल से 28 रनों की अभी भी आवश्यकता है बची हुई 13 गेंदों के ऊपर। बढ़िया चौका यहां पर पावर प्ले में बटोरा, हालांकि 4 गेंदों के ऊपर दबाव था जय चेरोबा 11 धुंधराई के ऊपर। ये लाइन बेहतरीन अच्छी फेंकिए और इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति। ओवर नंबर समाप्त हो चुका है पहला और पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या मात्र केवल 5, यानी कि जीतने के लिए 12 गेंदें और 28 रनों की आवश्यकता। गाना सुना नितिन डीजे का बादल बरसा, अभी बादल मत बरसा, अभी ये धूप है, ये धूप ही रहने दे। विलास शेठ शिनारे यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 2100 रुपयाचं योगदान, अक्षय पाटील साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं योगदान, महेंद्र सिनारे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं योगदान, संजय शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपये, अविनाश पाटील साहेब यांच्या वतीनं 500 रुपये, दिलीप जले साहेब यांच्या वतीनं 500 रुपये, एकनाथ चौधरी साहेब उर्फ बालू यांच्या वतीनं 500 रुपये, अभिजित सिनारे साहेब 500 रुपये, जनार्दन सिनारे साहेब 500, देवीदास चौधरी साहेब 500 आणि अजय सिनारे साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं आम्हाला या ठिकाणी पारितोषिक देणगी आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत। जनार्दन पाटील आहेत का, जनार्दन पाटील यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी 500 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभले, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। बॉलर होंगे तैयार और इस बार उठाने का प्रयास किया है, करन गेंद के नीचे मौजूद है, क्या ये कैच को पकड़ेंगे और कैच ड्रॉप, क्या कर रहे मेरे भाई, ये गलती ना करे बेहतर। और ये ओवर थ्रो बोनशे टीम गलती पर गलतियां कर रही है, जहां पर एक भी नहीं रन होना चाहिए था वहां पर 2 रन मुकम्मल किए और इसी 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 7 रनों के ऊपर। जीतने के लिए 11 गेंदें और अभी भी 26 रनों की जरूरत। जबरदस्त मैच आपके सामने। ये रोशन जब तक मैदान में है ना तब तक जहानुमान बोनशेट टीम के गेंदबाजों के सामने बहुत कुछ कठिनाइयां होगी। और ये खराब गेंद है, ये खराब गेंद है। अगर विकेट कीपर ने ये गेंद छोड़ी होती ना, नो बॉल का करार, तो ये डेफिनेटली चौका मिलता, एक नो बॉल का रन मिलता, 5 रन मिल सकते थे, लेकिन चलिए नो बॉल करार, फ्री हिट की गेंद होगी। ये अंपायर आसमान की तरफ इशारा करते हुए कहीं भी मारिए, कैच आउट होंगे तो आप आउट नहीं होंगे, क्लीन बोल्ड होंगे तो भी आप आउट नहीं दिए जाओगे, मात्र रन आउट से आपको यहां पर बचना है। तो चलिए यहां पर नो बॉल है, फ्री हिट का मौका रहेगा और फ्री हिट की गेंद के ऊपर फायदा नहीं उठा पाए, तो बिल्कुल यहां पर पूरी तरीके से ये डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। ये समय नहीं है चेरोबा 11 धुंधराई टीम को कि ये इस समय में डॉट बॉल खेले। रोशन एक अच्छे बल्लेबाज है, इन्हें स्ट्राइक देकर मौका दिया जाए, ये बड़े शॉट लगा सकते हैं, यही कुछ बातें बताते हुए वहां पर जीतू को अच्छी गेंदबाजी कमबैक करते हुए दूसरा ओवर प्रगति पथ पर है। रन संख्या है केवल 8 रन और ऑन द विकेट से इस बार ऑफ स्टंप से काफी बार अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। एक एक व्हाइट बॉल जी जान को लगेगी, पहले से कैच छूटा है, जले पे नमक क्या छेड़ेंगे तो खतरनाक साबित हो सकता है।
तो बिल्कुल यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार तैयार हो, यहाँ पर दिशा दी है गेंद को फाइन लेग की तरफ, गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ। आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्माननीय शत्रुभाई उसाटकर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले आणि सँडी पालकर यांचे परम मित्र आहेत मित्रांनो, की ज्या पद्धतीने अगदी पनवेलला अगदी पहिले जे कोणी जॉबसाठी असतील ते या विभागातील आपले शत्रुभाई आणि आमचे सँडी पालकर जवळजवळ 25 वर्ष झाले असतील या गोष्टीला ना। अतिशय दमदार व्यक्तिमत्व यावं शत्रुभाई, आपलं सहर्ष स्वागत। शहर की झलक सबसे अलग शत्रुभाई, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। एकच वादा आमचा शत्रु दादा, ओ स्विंग एंड मिस, यस यहाँ पर अंपायर कह रहे हैं कि पल्ला यहाँ पर जमीन को जोर से घिसा है, ये तीखी नजर है अंपायर सैंडी पालकर इनकी। डॉट बॉल की समाप्ति, रन बने स्कोर कार्ड के ऊपर 13 रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 8 गेंदें बची और 20 रनों की जरूरत। ये 2 गेंदें हैं, इन 2 गेंदों के ऊपर एक हाथ बड़ा शॉट आना चाहिए, लेकिन नॉन स्ट्राइक इन पर अभी तक रोशन है जिन्हें मौका नहीं मिला, मौके का फायदा उठाना चाहिए, लेकिन चौका जीतू के बल्ले से जड़ चुके हैं, उन्हें भी यहां पर बनना पड़ेगा। ओ ये भी स्वीप करना चाहते थे, इस मर्तबा मात्र केवल 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 14 रन 7 गेंदें और 19 रनों की फिलहाल अभी तक आवश्यकता है। जय हनुमान बोनशे टीम ने क्या सकारात्मक गेंदबाजी की है, मौका नहीं दिया अभी तक बल्लेबाजों को खुलकर खेलने का। एक कॉन्फिडेंस स्ट्रोक लगाया था बल्लेबाज रोशन करमेलकर ने, लेकिन उन्हें लगातार नॉन स्ट्राइक एंड पर खड़े रहना पड़ा। और यह सोच थी बोनशे टीम की कि खास करके रोशन को नॉन स्ट्राइक एंड पर ही ज्यादा रोका जाए ताकि उनके गेंदबाज बच सके उनसे, लेकिन आपको भी हिम्मत नहीं हारना है। यह बड़ा शॉट अगर आएगा तो मैच झुकेगा मेरे ख्याल से दुंदरेपाड़ा टीम की तरफ। शायद मोमेंटम में नहीं थे बल्लेबाज, इसकी वजह से उन्होंने रोका कि थोड़ा रुकिए गेंदबाज आप, मैं मोमेंटम में तैयारी में नहीं हूं, तो शायद उसके वजह से ये डेड बॉल करार घोषित कर दिया है। 7 गेंदें 19 की जरूरत। मैच अभी भी दोनों टीमों के खेमे में सुरक्षित है, हार मानने को तैयार नहीं है। आखिरी क्षणों तक ये खेल जरूर चलता रहेगा, लेकिन जीत किसके हिस्से में जाएगी। वाइड बॉल, अंपायर का इशारा। यह है जब कोई अच्छा बल्लेबाज आपके सामने होता है ना, खास करके लेफ्टी बल्लेबाज है जो इनके खिलाफ गेंदबाजी करने के लिए थोड़ा सा मुश्किलें हो रही है। वाइड बॉल का इशारा। तर सन्माननीय अंकुश पाटील साहेब आणि हनुमान पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। अंकुश पाटील साहेब आणि हनुमान पाटील साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। और चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर 2 समाप्त। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन, जीतने के लिए 6 गेंदें और 18 रनों की जरूरत। आपण पाहू शकाल मित्रांनो की दमदार नेतृत्व, अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व म्हणून ज्यांची आपण ओळख पाहिलीत ते शत्रुभाई उसाटकर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 1000 रुपयाची देणगी ते करताना देण्यात आली आहे। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि विशाल शेठ शिनारे यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचच्या बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या आहेत त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। सर्व दानशूर दाते ज्यांनी सरळ कॅश प्राइज या स्पर्धेसाठी योगदान दिलं, त्याच्यानंतर ज्यांनी ट्रॉफ्याज दिल्या, लाईव्ह स्पॉन्सर केले, डीजे स्पॉन्सर केले, समालोचन स्पॉन्सर केले, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं। कारण शेवटचा दिवस आज या स्पर्धेचा, मग इथून बरोबर 3 दिवसांनी तुम्हाला इलेक्शन पाहायला मिळेल आणि मग त्याच्यानंतर रिझल्ट, मग तुमच्या रेग्युलर स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील। तो चलिए 6 गेंदें और जीतने के लिए चाहिए 18 रनों की जरूरत। पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट, लेकिन सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में मयूर ने पकड़ा है कैच और बल्लेबाज होंगे जीतू मैदान से बाहर। पांच गेंदों में चाहिए 18। रोशन नॉन स्ट्राइक एंड पर खड़े दोस्तों, वो तो चाहते होंगे कि मुझे मौका मिले, लेकिन कब मिलेगा मौका। पूरी तरीके से वो तरस रहे स्ट्राइक लेने के लिए,
जैसे बिना पानी के मछली तड़पती है ना, वैसे तड़प रहे कि स्ट्राइक मुझे कब मिलेगी। वही सोच रहे होंगे कि स्ट्राइक एक बार मुझे मिले। लेकिन कुल मिलाकर संदेश, मेरे ख्याल से गेंदें फेंकी गई है 13, और 13 में से लगभग 3 या 4 ही गेंदें खेली होगी। 3 ही गेंदें इनके हिस्से में आई है रोशन की। तो शायद वो स्ट्राइक लेकर शुरुआत करते पारी की, वो उनके लिए बेहतर होता। लेकिन देखेंगे अभी भी यहाँ पर क्या होगा। मैच बैलेंस है, नए बल्लेबाज आएंगे। रोशन, प्रशांत नए बल्लेबाज। 5 गेंदों में 18 रनों की जरूरत है। 3 मैक्सिमम छक्के इस मुकाबले में खेल पलट सकते हैं, खेल नहीं बल्कि मुकाबला ही जीत सकती है। और चले इस बार तो इस बार चलिए वहां पर डॉट बॉल की समाप्ति। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकाल शत्रुभाई, लेकिन इससे पहले रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 16। 3 गेंदों में अब चाहिए 3 छक्कों की जरूरत। चलिए, रोशन को स्ट्राइक मिली है तो खेल में मजा जरूर आएगा। 3 बॉल 17 की जरूरत है। एक हाथ बड़ा छक्का अगर इस गेंद के ऊपर आएगा ना, तो मैच में प्रेशर रहेगा फील्डिंग करने वाली टीम के ऊपर। लेकिन क्या इतनी आसानी से ये मौका दे पाएंगे बल्लेबाजों को? केवल 3 ही गेंदें खेली है पूरे मैच में। ये सेकंड इनिंग्स में रनों का जब पीछा करती हो तो रोशन को ज्यादा गेंदें खेलनी चाहिए थी। अब लंबे समय के बाद यहाँ पर स्ट्राइक एंड पर पिछले ओवर की आखिरी गेंद के ऊपर उन्हें मौका मिला था जहां पर डॉट बॉल खेले। अब यहाँ पर आखिरी जो 3 गेंदें हैं उनके हिस्से में 3 बॉल 17 की जरूरत। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया जा रहा है। इसके बाद साई स्टार वीगर और श्री गुरुदेव दत्त 11 वावंजे, जिस टीम ने भी टॉस जीता है ना, वो निर्णय लेकर तुरंत मैदान के अंदर जाइए। 3 में चाहिए 17 की जरूरत। लेकिन चलिए, थर्ड मैन की रीजन में गेंद जाएगी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। अब 2 गेंदें और 13 रनों की जरूरत। गेंदबाज अगर एक हाथ गलती करता है ना, या तो नो बॉल या तो वाइड बॉल, ये जो गलती अगर आपने की तो सोचिए आपको इसका भुगतान भुगतना पड़ेगा। 2 गेंदों में 2 छक्के भी मारेंगे ना, तो मेरे ख्याल से यहां पर मैच नहीं बन सकता। लेकिन खराब गेंद डालने से बचना पड़ेगा वहां पर गेंदबाज को। ये बड़ा शॉट सीधा हवाई अल्लाह 6 रनों के लिए। इसलिए मैंने पहले कहा था कि ये बल्लेबाज अगर स्ट्राइक लेते तो मैच का नतीजा कुछ और सकता था। 1 बॉल 7 रनों की जरूरत। या सीधी फेंकेंगे जिसकी वजह से बाउंसर टीम को तकलीफ नहीं रहेगी। लेकिन देखेंगे जय चेरोबा धुंधराई टीम अभी भी यहां पर बरकरार है। ये फेंका है छक्का। लेकिन चलिए, बैट्समैन के पास जो रिव्यू है, यस, वो रिव्यू चेक करना चाहते हैं, लेकिन नाखुश है रोशन। लेकिन देखेंगे ये थर्ड अंपायर रिव्यू लिया है, जो एक रिव्यू था उनके पास। फुल टॉस गेंद जरूर थी, बीमर के लिए रिव्यू मंगवाया है। वहां पर नाराज है, नाराज है पूरी तरीके से रोशन। तो आपने स्ट्राइक सीधा लेना चाहिए था पहले से ही। केवल 6 गेंदें आपके हिस्से में है और 1 रन से यह मुकाबला गवाही है नहीं। देखेंगे वो यहाँ पर चेक किया जा रहा है थर्ड अंपायर वेस्ट हाइट बीमर के लिए। तो इट्स अ फेयर डिलीवरी थर्ड अंपायर डिसीजन, और इसी के साथ यह मुकाबला जीता है जय हनुमान 11 बुनशी टीम। हार्दिक अभिनंदन और हार्ड लक। हाई वोल्टेज मुकाबले में यहां पर 1 रन से मैच गंवाना पड़ा धुंधराई टीम को।